आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। निधी ग्रुप सोबत आता घर करणे झाले अगदी सोपे। आमच्या असंख्य ग्राहकांच्या आग्रहास्तव निधी ग्रुप्स घेऊन येत आहे एक नवा कोरा प्रकल्प। सर्व शासकीय मान्यता प्राप्त KJP, NA लेआउट व टाउन प्लॅनिंग अप्रूव्ड प्लॉट्स श्री स्वामी समर्थ कॉलनी, बीडी, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव। आपल्या स्वप्नातील घरकुल सत्यात साकार करीत आहोत। निधी ग्रुप्स, डेव्हलपर्स आणि बिल्डर्स। चला तर मग आजच बुक करा आपला प्लॉट। अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क करा। आमचा सहकार घर होईल साकार। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोना संदर्भात आता अतिदक्षतेची पावले। शतायुषी हिराबेन मोदी यांचे निधन। एअरमॅन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर वायुसैनिकांचे प्रशिक्षण यशस्वी। जांबोटी कुसमळी दरम्यान नदीजवळ ट्रक उलटला। गर्भवतीच्या हत्येप्रकरणी सासरच्या मंडळींना अटकेची मागणी। भगवान महावीरांचा संदेश मानवजातीसाठी प्रेरणादायी। भूतरामहट्टी येथे टायगर सफारीचे उद्घाटन। युवा समितीने मागितली पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ। सीमा भागातील साहित्य संमेलनांना दिलासा। भाजप बेळगाव ग्रामीण विकासातर्फे KS ईश्वरप्पा यांचा सत्कार। BS Channabasappa and Sons, The Textile Mall। कोणताही फोटो घेण्याआधी पुढे येणाऱ्या अपेक्षित क्षणाची कल्पना मला आधीपासून असते। नमस्कार, मी अमित शिंदोरे। ह्या क्षणांना सुरेख पद्धतीने कॅप्चर करण्यासाठी माझ्याकडे नेहमी एक योजना असते। निकॉनच्या नवीन Z62 सोबत माझ्या कल्पनेपासून तर छायाचित्रपर्यंतचा प्रवास हा अतिशय सहज असतो। कधी काही भावुक क्षण पडद्याच्या मागे लपलेले असतात आणि कधी काही क्षण अचानकपणे समोर येतात। Z62 च्या 14 FPS मुळे मला हे क्षण अचूक पद्धतीने कॅप्चर करता येतात। कोणतीही गोष्ट सांगताना तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना त्या प्रवासात घेऊन जाता। नमस्कार, मी रंजन झिंगाडे आणि मी प्रिफर करतो नवीन निकॉन Z62। त्याचा आय डिटेक्शन ऑटो फोकस फीचर ती कथा परिपूर्ण करतो। असे मौल्यवान क्षण फार काळ थांबत नाहीत। आता त्याच्या USB पॉवर सप्लायमुळे प्रत्येक क्षण आपण जिवंत बघू शकतो। प्रत्येक लग्न ही एक रंगीत चित्रकथा आहे। आता नवीन Z62 च्या कमाल डायनामिक रेंजमुळे प्रत्येक फ्रेम ही एक रंगांचा अविस्मरणीय अनुभव देते। द ऑल न्यू Z62 इज ट्रूली अ मल्टीमीडिया पॉवर हाऊस। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोरोना वाढू नये यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांचा महत्त्वपूर्ण निर्णय। चीन आणि इतर देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत। कोरोनाच्या या व्हेरियंटचा धोका वाढू नये यासाठी काही निर्णय घेण्यात येत आहेत। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी याबाबत एक मोठा निर्णय घेतलाय। 1 जानेवारी 2023 पासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता RT-PCR टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे। या 6 देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांना आता प्रवास सुरू करण्याआधी एअर सुविधा पोर्टलवर टेस्टचा रिपोर्ट अपलोड करावा लागणार आहे। आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या 6 देशातून येणाऱ्या प्रवाशांना आता 1 जानेवारी पासून RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट सादर करावा लागणार आहे। चीन आणि पूर्व आशियाई देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर हा खबरदारीचा उपाय घेण्यात येत आहे। शतायुषी हिराबेन मोदी यांचे निधन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालंय।
मोदींनीच ट्विटरवरून या संदर्भात माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करताना मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील 2 दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरू होते. जून महिन्यामध्ये वयाची 100 ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने 28 डिसेंबर रोजी UN मेहता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदी त्याच दिवशी आईला भेटण्यासाठी अहमदाबाद येथे गेले होते. आज रात्री 3:30च्या सुमारास हिराबेन मोदी यांनी अखेरचा श्वास घेतला. एक तेजस्वी शतक ईश्वराच्या चरणी विलीन झालं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आईच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत, आईमध्ये मी कायमच त्रिमूर्तीचा अनुभव घेतला, ज्यात एक तपस्वीची यात्रा, निष्काम कर्मयोगाचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली, असं मोदी म्हणाले आहेत. हिराबेन मोदी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला दैनिक कामकाजात गुंतवून घेतले, त्यामुळे ही अभिमानाची बाब ठरली आहे. एअरमॅन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर वायू सैनिकांचे प्रशिक्षण यशस्वी. सुमारे 5 दिवसांपासून सुरू असलेल्या सामरा येथील एअरमॅन ट्रेनिंग स्कूलमध्ये अग्निवीर वायू सैनिकांचे प्रशिक्षण उत्तमरित्या पार पडले. देशातील विविध राज्यातील सुमारे 2850 अग्निवीर जवानांनी सहभाग घेतला आणि चांगली कामगिरी केली. शुक्रवारी बेळगावच्या सामरा येथील एअरमॅन ट्रेनिंग स्कूलमध्ये भारतीय वायुसेनेचे कमांडिंग ऑफिसर मनमेंद्र सिंग यांनी प्रशिक्षण सरावात सहभागी होऊन सर्व अग्निवीर जवानांना विशेष शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर हवाई दलाची माहिती दिली. यावेळी बेळगावचे एअर कमांडर S. श्रीधर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून प्रशिक्षण स्थळांना भेट दिली. नंतर बोलताना त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या आणि प्रशिक्षणादरम्यान सर्वोत्कृष्ट ठरलेल्या प्रशिक्षणार्थींना सन्मानित करण्यात आले आणि देशसेवेसाठी आलेल्या सर्वांना चांगले काम करून देशसेवेसाठी सज्ज व्हा असे आवाहन केले. एकूणच कुंदनगरीमध्ये प्रथम अग्निवीर वायू सैनिकाचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले आणि देशातील अधिकाधिक तरुणांनी अग्निवायू सैनिक व्हावे यासाठी आवाहन करण्यात आले आहे. जांबोटी कुसमळी दरम्यान नदीजवळ ट्रक उलटला. गोव्याहून बेळगावकडे येणारा कचरावाहू ट्रक जांबोटी कुसमळी दरम्यान नदीजवळ पलटी झाला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र अशा प्रकारची सातत्याने पुनरावृत्ती होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. गोव्याहून येणारा कचरा आमच्या भागात का, असा सवाल करत याविरोधात कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकातून होत आहे. अनेक दिवसांपासून कणकुंबी ते जांबोटी पिरणवाडी मार्गावर ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी गोव्यातील विविध कारखाने, पोल्ट्री फार्मची घाण टाकली जाते. रोज ये जा करणाऱ्या प्रवाशांना या घाणीचा सामना करावा लागतोय. गर्भवतीच्या हत्येप्रकरणी सासरच्या मंडळींना अटकेची मागणी. 3 महिन्यांपूर्वी गर्भवती असलेल्या महिलेचा खून करून हे प्रकरण दडपून टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी न्यू वंटमुरी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी त्यांनी बेळगावचे अप्पर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. ईश्वरगौडा पाटील, कामगार नेते ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखाली न्यू वंटमुरी ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी चन्नमा चौकातील कन्नड साहित्य भवनापासून घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. न्यू वंटमुरी गावातील गौरम्मा मंजुनाथ कोन्नूर या 3 महिन्यांच्या गरोदर असलेल्या 22 वर्षीय महिलेची तिच्या सासरच्यांनी हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत ठेवून तिने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला. तिच्या आईवडिलांनी फिर्याद देऊन आणि या घटनेला 8 दिवस उलटूनही काकती पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नाही, असा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. भगवान महावीरांचा संदेश मानवजातीसाठी प्रेरणादायी. जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीरांचे चरित्र मानवजातीला प्रेरणादायी असल्याचे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केले. बेळगावात कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजींच्या नगर प्रवेश कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात जैन समाजाच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यापूर्वी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असताना बेळगावच्या विकासावर भर दिला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने बेळगाव जिल्ह्यात विशेषतः बेळगाव शहरात अनेक नवीन प्रकल्प आणण्यासाठी पुरेसे अनुदान दिले आहे. बेळगावच्या जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर बेळगाव जैन समाजाच्या वतीने उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वामीजींचे पाद्यपूजन करून त्यांना बेळगावात आणण्यात आले. माजी आमदार संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सोहळ्यात लक्ष्मीसेन भट्टारक आणि जिनसेन भट्टारक यांनी आशीर्वचन दिले. भुतरामहट्टी येथे टायगर सफारीचे उद्घाटन. भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले, पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार सतीश जारकीहोळी, CC पाटील
अण्णासाहेब जोल्ले, वन खात्याचे कार्यदर्शी जावेद अख्तर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हस्ते फीत सोडवून संग्रहालयाचे आणि टायगर सफारीचे उद्घाटन झाले. म्हैसूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टी येथील मिनी प्राणी संग्रहालयाचा विकास साधण्यात आला आहे. तब्बल 39.68 हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या संग्रहालयात विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वाघ, सिंह, बिबटे, कोल्हे, हरिण, चितळ, सांबर, तरस, जंगली कुत्रे आदींसह विविध जातींचे पक्षी देखील दाखल झाले आहेत. युवा समितीने मागितली पंतप्रधान मोदींच्या भेटीची वेळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पंतप्रधान मोदी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. वर्षानुवर्षे कर्नाटक सरकारकडून बेळगावातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाची आणि सीमा भागातील मराठी जनतेच्या व्यथा मांडण्यासाठी पंतप्रधानांच्या नियोजित दौऱ्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ द्या, यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आलाय. पत्र पंतप्रधान कार्यालयाने स्वीकारून पंतप्रधानांच्या सचिवांकडे वर्ग केले असल्याची माहिती ईमेल युवा समितीला दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी युवा समितीला वेळ देतात का, याबाबत उत्सुकता दिसून येते. सीमा भागातील साहित्य संमेलनांना दिलासा. सीमा भागातील 865 गावातून होणाऱ्या साहित्य संमेलन संयोजकांना यावर्षी दिलासा मिळालाय. महाराष्ट्र सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी राज्य मराठी विकास संस्थेकडून साहित्य संमेलन संघटना मंडळे यांना आवाहन करण्यात आले आहे. सीमा भागातील मराठी भाषिक जनता प्रतिकूल परिस्थितीत मराठी भाषा, संस्कृती आणि साहित्य जपण्याचे प्रयत्न वर्षानुवर्ष करत आहे. यासाठी बेळगाव, खानापूर, निपाणी, चिकोडी, हुक्केरी, बिदर, भालकी परिसरातील अनेक संस्था कार्यरत आहेत. साहित्य निर्मिती, वाचन, संस्कृती जपण्याचे काम यातून होत आहे. या संस्थांना कर्नाटक सरकारकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान देण्यात येत नाही. याची माहिती दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे संमेलन संयोजकांना दिलासा मिळाला आहे. भाजपा बेळगाव ग्रामीण विभागातर्फे के.एस. ईश्वरप्पा यांचा सत्कार. भाजप बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालय, विजयनगर, हिंडलगा येथे माजी पंचायत राज मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना त्यांनी सांगितले की भाजप कार्यकर्त्यांनी समाजाच्या हितासाठी सदैव सक्रिय राहावे. हे कार्य असेच येत्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला निश्चित यश मिळवून देईल, असे त्यांनी म्हटले. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होगी सुहानी, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ ಜೊತೆಗೆ ಈಗ ಮನೆ ಖರೀದಿಸುವುದು ಆಗಿದೆ ಅತ್ಯಂತ ಸುಲಭ. ನಮ್ಮ ಅಸಂಖ್ಯ ಗ್ರಾಹಕರ ಆಗ್ರಹದಿಂದ ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್ ತರುತ್ತಿದೆ ಒಂದು ಹೊಸ ಪ್ರಕಲ್ಪ. ಎಲ್ಲ ಶಾಸಕೀಯ ಮಾನ್ಯತೆಯುಳ್ಳ ಕೆಜೆಪಿ, ಎನ್ಎ ಲೇಔಟ್ ಹಾಗೂ ಟೌನ್ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಅಪ್ರೂವ್ಡ್ ಪ್ಲಾಟ್ಸ್. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಕಾಲೋನಿ, ಬಿಡಿ, ತಾಲೂಕಾ ಖಾನಾಪುರ, ಜಿಲ್ಲೆ ಬೆಳಗಾವಿ. ನಿಮ್ಮ ಕನಸಿನಲ್ಲಿರುವ ಘರಕೂಲ ನಿಜವಾಗಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ನಿಧಿ ಗ್ರೂಪ್ಸ್
ಡೆವಲಪರ್ಸ್ ಹಾಗೂ ಬಿಲ್ಡರ್ಸ್. ಬನ್ನಿ ಇವತ್ತೇ ಬುಕ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಪ್ಲಾಟ್ಸ್. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕೆಳಗಿರುವ ನಂಬರ್ಸ್ ಮೇಲೆ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ನಮ್ಮ ಸಹಕಾರ ಮನೆಗೆ ಸುಂದರವಾದ ಆಕಾರ. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831243577. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. हिवाळी अधिवेशनात गुरुवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सन 2022-23चा पुरवणी अर्थसंकल्प सादर केला. 8,000 कोटी 13 लाखांचा पुरवणी अर्थसंकल्प विधानसभेत यावेळी सादर करण्यात आला. 8,013 लाखांचा पुरवणी अर्थसंकल्प विधानसभेत यावेळी सादर करण्यात आला. याला सभागृहाची मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 8,000 कोटी 13 लाख रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. यंदाचा अर्थसंकल्प 2,71,000 कोटींचा होता. त्याचा 8.38% म्हणजे पुरवणी अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या मागणीचा प्रस्ताव मांडून सभागृहाची मंजुरी आहे. केंद्र सरकारकडून 10,550 कोटी रुपये जीएसटीचा हिस्सा जारी करण्यात आलाय. व्यावसायिक कराराच्या माध्यमातून 7,901 कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अग्निवीराच्या भावी सैनिकांना मराठा इन्फंट्री केंद्रात प्रशिक्षण. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत निवडण्यात आलेली पहिली अग्निवीर बॅच येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दाखल झाली आहे. सुमारे 160 जण अग्निवीर अंतर्गत निवडण्यात आले आहेत. त्याचे प्रशिक्षण 2 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सामायिक परीक्षा, शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणीनंतर अग्निवीरांची निवड करण्यात आली. निवडण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थींची विविध विषयांची चौकशी केली जाणार आहे. संरक्षण, पार्श्वभूमी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. भारतीय लष्कराच्या इतिहासात मराठा लाईट इन्फंट्रीचे योगदान मोठे आहे. गेल्या 254 वर्षापासून ही इन्फंट्री कार्यरत आहे. प्रशिक्षण केंद्राने या काळात लाखो जवान देश संरक्षणासाठी तयार केले. आता नव्याने अग्निवीर जवान तयार केले जाणार आहेत. नवहिंद क्रीडा केंद्राच्या सदस्यांची शहाजीराजे समाधीला भेट. येळ्ळूर येथील नवहिंद क्रीडा केंद्राच्या कार्यकर्त्यांनी दावणगिरी नजीकच्या होदेगिरे येथील शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. मात्र या समाधीस्थळाच्या जीर्णोद्धारासाठी महाराष्ट्र सरकारने 5 लाख रुपये देऊनही तेथे कोणतेच विकास काम झाले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, माजी अध्यक्ष प्रकाश अष्टेकर, चेअरमन उदय जाधव, माजी चेअरमन प्रदीप मुरकुटे, CB पाटील, संभाजी कणबरकर आदींनी शहाजीराजांना अभिवादन केले. कर्नाटकने याकडे दुर्लक्ष केले असले तरी महाराष्ट्र सरकारने या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी 5 लाखांची तरतूद केली आहे. मात्र त्या ठिकाणी अद्यापही कोणतेच विकास काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. इनरव्हील तर्फे 5 जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया. इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव आणि टिळकवाडी येथील नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या वतीने 5 गरजू रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी नेत्रदर्शनचे चेअरमन डॉक्टर सचिन माहुली यांनी या उपक्रमाची माहिती दिली. तसेच इनरव्हीलचे आभार मानले. यावेळी इनरव्हीलच्या अध्यक्ष शालिनी चौगुले, स्वाती कुलकर्णी, स्वाती उपाध्ये यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नेत्रदर्शनचे जनसंपर्क अधिकारी उदय कोलकार यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी इनरव्हीलच्या सेक्रेटरी पुष्पांजली मुक्कण्णावर उपस्थित होत्या. पंचमसाली वक्कलिंगांना नवे आरक्षण. राज्यातील 2 प्रभावी समाजाच्या दबावापुढे राज्य सरकार झुकले आहे. गुरुवारी झालेल्या मित्रमंडळ बैठकीत पंचमसाली, लिंगायत आणि वक्कलिंग समाजाला आरक्षणाचा निर्णय घेण्यात आलाय.
पंचमसालीसाठी 2D आणि वक्कलिंगांसाठी 2C वर्ग निर्माण करण्यात आले आहे. सुवर्णचौधमध्ये गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. आतापर्यंत पंचमसाली लिंगायत समाजाचा समावेश 3B मध्ये होता. आरक्षण बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या समाजाचा समावेश 2D मध्ये करण्यात येणार आहे. या आरक्षणाचा लाभ सरकारी नोकरी आणि शिक्षणात होणार आहे. काही दिवसांपूर्वी मागासवर्गीय आरक्षण आयोगाचे अध्यक्ष जयप्रकाश हेगडे यांनी अंतरिम अहवाल सादर केला होता. त्याची पाहणी करून 2 प्रभावी समाजांसाठी नवे आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. VM शानबाग शाळेत कन्नड विषयाची कार्यशाळा संपन्न. येथील VM शानबाग मराठी शाळा आणि गट शिक्षण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय भाषा कन्नड विषयाची कार्यशाळा बुधवार दिनांक 28 रोजी झाली. या प्रसंगी अध्यक्ष SY प्रभू, प्रमुख वक्ते डॉक्टर HD कोलकार उपस्थित होते. बेळगाव शहराचे गट शिक्षण अधिकारी रवी बजंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अशोक अन्निगेरी यांची विद्यार्थी आणि शिक्षण कल्याण निधीचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. दीपा हुगार यांनी सूत्रसंचालन केले. राजू कदम यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक PS खनगावकर, SV वैजनाथ मठ, मुख्याध्यापिका SD नायक आणि GH शिंदे उपस्थित होते. विश्वकर्मा संस्थेतर्फे विविध विजेत्यांना बक्षीस वितरण. शहापूर येथील डॉक्टर SPM रोड विश्वकर्मा पांचाळ मनुमय संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त 14 ते 22 नोव्हेंबर दरम्यान झालेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी, तर स्पर्धा परीक्षक जयवंत सुतार, अजित औरवाडकर, चंद्रशेखर रांगणेकर, मारुती लोहार, शीतल हुदलीकर, प्राध्यापक मिताली पाटील, संस्थेचे अध्यक्ष भरत शिरोळकर आदी उपस्थित होते. महिला आणि मुला-मुलींसाठी मेहंदी, रांगोळी, चित्रकला, हस्ताक्षर, पाककला आणि गायन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रास्ताविक भरत शिरोळकर यांनी करून संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. यावेळी सुतार, औरवाडकर, रांगणेकर, श्रीमती हुदलीकर, विश्वकर्मा सोसायटीचे अध्यक्ष मारुती लोहार, माजी अध्यक्ष नंदीहळ्ळी यांनी मनोगत व्यक्त केले. किसन ठोकणेकर यांनी सूत्रसंचालन केले. गोजगे येथील भाऊराव पाटील हायस्कूल तर्फे कृतज्ञता सोहळा साजरा. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल गोजगे येथे दिनांक 28 रोजी वनभोजन आणि कृतज्ञता सोहळा असा दुहेरी कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष शिवाजी येळगे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक SP जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथींची थोडक्यात ओळख श्रीमती NP हुंद्रे यांनी केली. त्यानंतर शाळेच्या माजी शिक्षिका VB भोसले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर JS पाटील आणि UM जाधव यांचा सुद्धा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. CBSE प्रात्यक्षिक परीक्षा सोमवारपासून. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन सोमवार दिनांक 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार आहे. CBSEने 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापनाचे वेळापत्रक आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार 2 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा होईल. याच कालावधीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापनाचे गुण CBSEच्या संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी अनुपस्थित राहिल्यास ऑनलाईन प्रणालीत अनुपस्थितीची नोंद करावी. संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा याच कालावधीत अन्य दिवशी घेऊन रिशेड्यूल अशी नोंद करण्याबाबत CBSEने आपल्या परिपत्रकात नमूद केले आहे. नववर्ष साजरे करण्यावर बेंगळुरात निर्बंध. कोरोनामुळे नववर्ष साजरे करण्यासाठी बेंगळुरात काही निर्बंध घालण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संपूर्ण शहरात 8500 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे गेली 2 वर्षे सर्व सण समारंभांवर निर्बंध घालण्यात आले होते. नववर्ष साजरे करण्यावरही निर्बंध होते. यावर्षी संसर्ग कमी झाल्याने सर्वजण उत्साही आहेत. पण कोरोनाचा नवा विषाणू BF7 बेंगळुरात आढळल्याने कडक नियम जारी करण्यात आले आहेत. पब, रेस्टॉरंट आणि इतर गर्दीच्या ठिकाणी मास्कची सक्ती करण्यात आली आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकांचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. पेलेंच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा. ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मुलीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून ही माहिती दिली. पेले हा केवळ ब्राझीलमधील नव्हे तर जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक मानला जातो. कोलन कॅन्सरमुळे त्यांना काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्याचवेळी त्यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा जगत शोकसागरात बुडाले असून फुटबॉलपटू लिओनेल मेसीपासून ते क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नॉसिमेंटो यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलच्या मिनास गेराईस राज्यातील ट्रस कोराकोस येथे झाला. 1958 मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्स विरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्रिक केली होती. 3 विश्वचषक जिंकण्याचा विक्रम करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. ब्राझीलकडून खेळताना त्यांनी 1958, 1962 आणि 1960 मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. विश्वचषकात त्यांचे 77 गोल आहेत. फुटबॉलच्या जगात पेले यांना ब्लॅक पर्ल आणि ब्लॅक डायमंड म्हणूनही ओळखले जात होते. वृषभ पंतच्या मर्सिडीज कारला मोठा अपघात. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू वृषभ पंतच्या मर्सिडीज कारला मोठा अपघात झाला आहे. तो दिल्लीहून रुरकीला जात होता. रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मदपूर झालजवळ त्याच्या कारला अपघात झाला आणि आग लागली. कारमध्ये वृषभ एकटाच होता. तो स्वतः गाडी चालवत होता. या अपघातात वृषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याला डेहराडूनहून मॅक्स रुग्णालयात आणण्यात आले आहे. मात्र अपघातादरम्यान तिथे पोहोचलेल्या काही तरुणांनी वृषभला मदत केलीच नाही, शिवाय त्याच्या बॅगेतील पैसे घेऊन पळ काढला. नरसन सीमेवर ज्या ठिकाणी अपघात झाला तिथे मातीचा ढीग होता. या ढिगाऱ्याच्या धडकेत वृषभची कार अनियंत्रित झाल्यामुळे अपघात झाला. प्रत्यक्षदर्शी कुशल वीर यांनी सांगितले की वृषभ पंत दिल्लीहून रुरकीच्या दिशेने येत असताना अचानक त्याची कार मातीच्या ढिगाऱ्यावर आढळली. त्यानंतर कार अनियंत्रित झाल्याने आणि रेलिंगचे खांब तोडत कार सुमारे 200 मीटर घासत पुढे गेली. या दरम्यान कार अनेक वेळा उलटली आणि कारने पेट घेतला. जलतरणपटू ओम जुवळी याचे यश. सिंधुदुर्ग येथे नुकत्याच झालेल्या दिव्यांगांच्या जलतरण स्पर्धेत पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाचा जलतरणपटू ओम जुवळी याने 1 किलोमीटर पोहणे स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. विविध राज्यातून आलेल्या सुमारे 350हून अधिक जलतरण स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयाचा होतकरू विद्यार्थी ओम जुवळी याने सुवर्ण पदक मिळवून सुयश संपादन केले आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य ममता पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. युनियन जिमखाना अल्फा चषकाचा मानकरी. फिनिक्स शाळेच्या मैदानावर सुरू असलेल्या मुलांच्या लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी अंतिम लढतीत युनियन जिमखानाने MCCC क्लबचा 26 धावांनी पराभव केला. तसेच जिमखाना अल्फा चषकाचा ते मानकरी ठरले. विजयी संघाच्या अथर्व बेनके याला सामनावीर तर मलिक रेहान हा मालिकावीर ठरला. प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखानाने 25 षटकात 9 बाद 201 धावा केल्या. त्यांच्या अथर्व बेनकेने 54, प्रथमने 43, बसवराज मेलगेने 24 धावा काढल्या. MCCC क्लबतर्फे मलिक मुलाने 4, अरसलान जमादार आणि आर्श कित्तूर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फरहान शेख, युसुफ पठाण, महांतेश गवी, नियाज इनामदार, गौस हाजी या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून सुनील देसाई, चंद्रशेखर पुरत, नियाज इनामदार यांनी काम पाहिले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.